नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2 विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आहेत. एक बारामती, एक राहुरी विधानसभा मतदारसंघ. आणि राज्यामध्ये, देशामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका आहेत. आता 5 राज्यांमध्ये 3 राज्यांची मतदान झालेली आहेत. 2 राज्यांचं बाकी आहे. एका राज्यामध्ये 2 टप्प्यामध्ये निवडणूक आहे. तर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि त्यांनी सुद्धा प्रचाराचा धडाका लावलाय, प्रचार सुरू केलेला आहे. म्हणजे सुनित्रा वहिनीला आव्हान निर्माण केलंय का धनंजय मुंडे यांच्या पत्नीकडून? म्हणजे जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंनी तिला उभा केलंय का? आता आपण तर पाहिलं की त्या दोघांचा वाद आहे. पण वाद जरी असला तरी शेवटी नवरा बायकोचा वाद असतो. दिवसभर भांडायचं, संध्याकाळी एकत्र यायचं. तर असं काय ठरलंय का? असं काय झालंय का? तर या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. बारामती विधानसभेचं मतदान किती आहे, बारामतीमध्ये मतदारांची संख्या किती आहे, काय आहे, तर कुठल्या पार्टीचं पारडं जड आहे सध्या, या सगळ्या गोष्टींवरती आज चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 2 विधानसभा मतदारसंघाच्या सुद्धा निवडणुका जाहीर झालेल्या. एक बारामती विधानसभा मतदारसंघ तर दुसरा राहुरी विधानसभा मतदारसंघ. बारामती विधानसभाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. हे निधन झाल्यानंतर या बारामती विधानसभेची निवडणूक लागली. तसंच शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघातले, या ठिकाणी सुद्धा त्यांचं निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर त्यांना विधानसभेची, आता निधन झाल्यानंतर संधी कोणाला द्यायची, तर त्यांच्या मुलाला तिथं संधी दिली गेली. आणि आता प्रचाराचा धडाका मात्र जोरदार सुरू आहे. त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आघाडी जी आहे, महाविकास आघाडी, यांचा उमेदवार आहे आणि जोरदार प्रचार सुरू आहे. आता बारामती विधानसभा मतदारसंघाला सुद्धा सुहास मोरे नावाचा उमेदवार हा काँग्रेस पक्षानं उभा केला होता. म्हणजे इथं सुद्धा महाविकास आघाडी उमेदवार उभा करणार होती, परंतु महाविकास आघाडीमध्ये फाटाफुटीचं राजकारण झालं. शरद पवारांचे पुतणे हे अजित पवार, आणि अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यामुळं घरातले घरात वाद नको म्हणून शरद पवारांनी आधीच जाहीर केलं की आमचा या ठिकाणी उमेदवार उभा राहणार नाही. आता उमेदवार उभा राहणार नाही म्हटल्यावरती मग काँग्रेस पक्षानं तयारी केली आणि काँग्रेस पक्षानं उमेदवार जाहीर केला सुहास मोरे. आणि तसं उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा सगळी मंडळी उपस्थित झाली. आणि आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस, प्रचार सुरू करायचा आहे. त्यातच काँग्रेस पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही मंडळी आहेत, शरद पवार असतील किंवा इतरांनी सांगितलं गेलं की उमेदवारी आपण मागे घ्यावी. अजितदादांचं निधन झालेलं आहे, त्यामुळं इथं निवडणूक लागलेली आहे. आणि विनंती केली पार्थ पवार, सुनित्रा पवार यांनी, आणि तशा प्रकारे त्यांनी माघारी घेतली. आता या ठिकाणचा उमेदवार म्हणजे अजित पवार यांची पत्नी सौ सुनित्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या त्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आता उमेदवारी अर्ज जे दाखल झाले ते बघा, 55 उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते. आता त्यापैकी बऱ्याच जणांनी माघार घेतलेली आहे. तरी सुद्धा उमेदवारांची संख्या ही फार मोठी आहे. 20 पेक्षा अधिक उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. त्यामध्ये साताऱ्याचे बिचकुले असतील, जे कायमस्वरूपी उमेदवारी अर्ज दाखल करत असतात. त्याचबरोबर आता खरी लढत ही सुनित्रा पवार विरुद्ध धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांच्यामध्ये आहे. आता करुणा मुंडे ह्या सुद्धा प्रचारामध्ये उतरलेल्या आहेत. तसंच सुनित्रा पवार यांनी सुद्धा प्रचाराला सुरुवात केलेली आहे. सुनित्रा पवार यांच्या प्रचाराची सुरुवात, प्रचारामध्ये अनेक जण प्रचारामध्ये उतरलेले आहेत. आता धनंजय मुंडेची सुद्धा सभा होईल.
त्यात आता ह्या करुणा मुंडेची सुद्धा सभा होईल. करुणा मुंडे सुद्धा प्रचार करायला सुरुवात करतील आणि ते विशेषतः करून धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करतील. सुनेत्रा वहिनीवर यांच्यावरती सुद्धा टीका करतील की धनंजय मुंडेला तुम्ही सांभाळाय, धनंजय मुंडेंना तुम्ही सोबत घेतलंय म्हणून सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा टीका केली जाऊ शकते. आता ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. बिनविरोध का झाले नाही, कसे झाले नाही ह्याची सुद्धा आपल्या सगळ्यांना कारण आहे. आता ह्या पवार मंडळींना सुद्धा असंच वाटतं की काही केल्या आपला काही पराभव होणार नाही, मग बिनविरोध करण्यासाठी ह्या लोकांना कशाला फोन करायचे, कुठं काय करायचे. आता यामध्ये बारामती मधले सुद्धा काय उमेदवार आहेत, इंदापूरचे काय उमेदवार आहेत, त्याचबरोबर इतर तालुक्यातले सुद्धा बरेच उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारांनी सुद्धा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आता उमेदवारी म्हणजे ऑनलाईन उमेदवारी भरता येते, ऑनलाईन अर्ज भरता येतो. अशा पद्धतीने या सगळ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले गेलेले आहेत आणि त्यामुळं पुन्हा उमेदवारी माघार घेण्यासाठी कोणालाही संपर्क केलेला दिसत नाही. कारण की जर संपर्क केला असता तर मात्र काही जणांचे उमेदवारी अर्ज माघार आले असते, परंतु फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाला तिथं संपर्क केला गेला. इथं फक्त राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी फक्त काँग्रेसशीच संपर्क साधला आणि उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले, परंतु इतर कोणालाही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना सांगितलं गेलं नाही. आणि जर हे जे सगळे उमेदवार आहेत सगळ्या उमेदवारांना सांगितलं असतं तर त्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असते, परंतु कोणालाही फोन केला गेला नाही, कोणालाही सांगितलं गेलं नाही की उमेदवारी अर्ज मागे घ्या. त्यामुळे कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. आता खरी ही लढत रंगतदार होईल असं आपल्याला एकंदरीत वाटत होतं, परंतु रंगतदार निवडणूक ही होईल का नाही ह्याच्यात मात्र शंका उपस्थित आहे. परंतु ह्या निवडणुकीमध्ये मात्र जरी विरोधात हा चांगला उमेदवार नसला तरी सुद्धा किती लोक विरोधात मतदान देत आहेत हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. निवडून तर सुनेत्रा पवार येतील हेही दिसते आपल्याला, परंतु त्याचं शेवटी काही सांगता येणार नाही. निवडणूक ही निवडणूक असते. यदा कदाचित जर तालुक्यातल्या लोकांना जर वाटलं की आपण विरोधात सुद्धा मतदान दिलं पाहिजे आणि जर विरोधामध्ये मतदान गेलं विरोधातल्या माणसांनी, आता प्रत्येक माणूस आपल्या मतदानाचा हक्क बजवत असतो आणि जर का विरोधामध्ये मतदान लोकांनी दिलं तरी सुद्धा वेगळं काय घडेल असं वाटत नाही. परंतु सध्या करुणा मुंडे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच एकंदरीत लढत लोकांना तरी दिसते. म्हणजे त्यामध्ये दुसरा कोणी विरोधातला उमेदवार दिसत नाही, विरोधक दिसत नाही, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.